पुणेकर वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। जर तुमचं वाहन जुनं असेल आणि ते जास्त प्रदूषण करत असेल तर आता तुम्हाला पुण्याच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागू शकतो। पुण्यातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने आता लो एमिशन झोनची संकल्पना राबवण्याचं ठरवलेलं आहे। नेमका काय आहे हा लो एमिशन झोनचा प्लॅन आणि कोणत्या भागातल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकणार आहे, पाहूयात लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। पुण्यात लो एमिशन झोन, प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर दंड, पेठ भागात निर्बंध येणार। पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलंय। शिवाजीनगर आणि मध्यवर्ती पेठ परिसरात लो एमिशन झोन म्हणजेच कमी प्रदूषण क्षेत्र लागू करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू आहे। या विशेष क्षेत्रात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेश करायचा जर असेल तर आता विशेष प्रदूषण शुल्क मोजावं लागण्याची शक्यता आहे। प्रत्येक वर्ष आपल्याकडे सरासरी 3.5 ते 4 लाख एवढे गाड्यांची नोंद होत असते। तर दोन इश्यूज आहे, एक तर पॉल्युशन मध्ये एक PM 2.5 असते, म्हणजे थोडासा ते डेंजरस असतात त्याचं पॉल्युशन, कारण व्हेरी हे रेग्युलर जे असतं ना एमिशन, तसेच ते इंडस्ट्रियल एमिशन याच्यामुळे होत असतं। दुसरा PM10 आहे। PM10 मध्ये मोस्टली डस्ट आणि कन्स्ट्रक्शन साइट्स वरून जे काही येणारे हे सगळे असतात प्रदूषण, त्याच्यामुळे। आता आपण IITM आहे, तुम्हाला माहिती असेल की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, त्यांच्या मार्फत एक स्टडी ग्रुप पण आम्ही तयार केलेला आहे आणि काही दिवसांनी आमच्याकडे या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश दिले। नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि वाहतूक तज्ज्ञांनी यावर सविस्तरपणे चर्चा केली। यामध्ये प्रामुख्याने जुन्या तंत्रज्ञानाच्या वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। शासनाच्या प्रस्तावानुसार शिवाजीनगर आणि पेठ परिसरात भारत स्टेज 3 किंवा त्यापेक्षा जुन्या इंजिनांच्या वाहनांना प्रवेशासाठी दररोज शुल्क आकारलं जाणार आहे। त्यांना फाईन करण्याचे प्रोव्हिजन आम्ही करणार आहोत, म्हणजे फाईन इन सेन्स की एक ठराविक रक्कम त्यांना द्यावाच लागेल जर आपल्या गाड्या म्हणजे जास्त प्रदूषणचा काही इश्यू असेल तर। अदरवाईज दुसरा पर्याय आहे की काही व्हेकल्सला आपण बॅन पण करू शकतो। त्याच्यावर आमचा वर्किंग ग्रुप आम्ही तयार केलेला आहे। काही दिवसात त्याच्या एक मॉडेलिटी समोर आम्ही आणणार आहोत आणि त्या हिशोबाने कारवाई करण्यात येईल। ठिकाणी जर एकदा प्रदूषण मापक केंद्र जर बसवला तर हे सगळे बिल्डर्स किंवा जे लोक आहेत काम करतात त्यांना पण कळते की आम्ही कसं प्रदूषण कमी करू। त्यासाठी 13 प्रकारचे असे SOP आहे, म्हणजे आपण कसं करू शकतो। ग्रीन कव्हर असेल, ते पाण्याची फवारणी असेल, असे खूप सारे गोष्टी आहेत, तर याच्यामुळे कंट्रोल होईल। मात्र या लो एमिशन झोनच्या अंमलबजावणीवर सामाजिक संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शहरातील जुन्या PMPMLA बस आणि खासगी जुन्या वाहनांवर आधी ठोस कारवाई का होत नाही असा सवाल सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे। केवळ शुल्क आकारून प्रदूषण थांबणार का अशी शंका देखील व्यक्त केली जाते। ट्रक किंवा हे जे सिमेंट कॉन्क्रीटचं मिक्सिंग घेणारे ट्रक हे मोठ्या प्रमाणावर येत असतात, तेही प्रदूषण करतात। त्यांचं काय करणार, या अनेक प्रश्नांची उत्तर आज माहीत नाहीत। हाय सेन्सिटिव्हिटी कॅमेरे बसवणार म्हणजे नक्की काय करणार? आज टोलवर सुद्धा असे कॅमेरे बसलेले नाहीत की जे फास्ट व्हेकल कॅप्चर करून त्याचा टोल वसूल करतील। तर ते पुणे शहरात बसवणार का? किती ठिकाणी बसवणार? एकीकडे वाढतं प्रदूषण आणि दुसरीकडे प्रशासनाचा हा नवा जाचक नियम अशा कात्रीत पुणेकर सापडले। हा प्रस्ताव कागदावरून प्रत्यक्षात कधी येतो आणि त्याची अंमलबजावणी किती प्रभावी ठरते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।